माहीत असतं की काही गोष्टी आपल्याला त्रास देतात. म्हणजे एखादा विचार असेल, एखादी सवय किंवा अगदी एखादी व्यक्ती. तरीही आपण त्यांना सोडू का शकत नाही? आपण त्या जळत्या कोळशाला का पकडून ठेवतो? आजच्या आपल्या चर्चेत याचं उत्तर दडलेलं आहे. आणि ते एका शब्दात आहे, उपादान. अगदी. हा शब्द कदाचित आपल्यापैकी अनेकांनी ऐकला नसेल, पण आपण सगळेच तो रोज अनुभवत असतो. उपादान ही बौद्ध तत्वज्ञानातील एक अत्यंत मूलभूत आणि म्हणा ना, आपल्या दुःखाच्या मुळाशी जाणारी संकल्पना आहे. बरोबर. तर आजचा आपला उद्देश हा आहे की ही पकड किंवा आसक्ती नक्की आहे तरी काय? ती आपल्या साध्या इच्छेपेक्षा वेगळी कशी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पकडीतून सुटका कशी करायची? चला या संकल्पनेच्या खोलात शिरूया. आपल्या स्रोताचं नाव आहे उपादान, द बुद्धिस्ट फिलॉसॉफी ऑफ ग्रास्पिंग अँड अटॅचमेंट. तर मग सुरुवात या शब्दाच्या फोडीपासूनच करूया का? उपादान आणि तृष्णा यात नेमका फरक काय? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण इथेच बहुतेक लोकांचा गोंधळ होतो. स्रोत आपल्याला सांगतो तन्हा पच्चया उपादानम, म्हणजे तृष्णेमुळे उपादान निर्माण होते. तृष्णा म्हणजे इच्छा, एक ओढ किंवा तहान. समजा तुम्हाला तहान लागली आहे आणि समोर पाण्याचा ग्लास दिसतोय. त्या ग्लासाकडे हात पुढे करण्याची जी नैसर्गिक प्रेरणा आहे ती म्हणजे तृष्णा. ठीक आहे, ही तर एक नैसर्गिक भावना झाली. म्हणजे जगण्यासाठी इच्छा असणं तर गरजेचं आहे. मग यात चुकीचं काय आहे? काहीच नाही. तृष्णा ही पूर्णपणे नैसर्गिक आहे. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा ती तृष्णा उपादानात बदलते. त्याच उदाहरणात पाणी प्यायल्यानंतरही तो ग्लास घट्ट पकडून ठेवणं. अच्छा. आणि हा ग्लास माझाच आहे, तो माझापासून कुणी हिरावून घेऊ नये, यातलं पाणी कधी संपूच नये, अशी जी मालकी हक्काची घट्ट पकडून ठेवणारी भावना निर्माण होते, ते आहे उपादान. म्हणजे तृष्णा ही सीकिंग आहे. हो, आणि उपादान हे ग्रास्पिंग आहे. ती एक चंचल इच्छा नाही, तर एक घट्ट चिकटून बसलेली आसक्ती आहे. आणि स्रोतानुसार उपादान या पाली शब्दाचा दुसरा अर्थही खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे इंधन. हे रूपक तर या संकल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेतं. अगदी. कारण ते आपल्याला का या प्रश्नाचं उत्तर देतं. आपलं दुःखाचं चक्र का सुरू राहतं? कारण आपण त्याला सतत इंधन पुरवत असतो. ज्याप्रमाणे अग्नीला जळत राहण्यासाठी लाकूड किंवा तेल लागतं, ते त्याचं उपादान असतं. त्याचप्रमाणे आपल्या भवचक्राला, म्हणजेच अस्तित्वाच्या आणि दुःखाच्या चक्राला सतत सुरू ठेवण्यासाठी ही आसक्ती इंधनाचं काम करते. आपण ज्या गोष्टींना चिकटून राहतो त्यातूनच आपल्या अस्तित्वाची आग जळत राहते. आपण स्वतःच आपल्या दुःखाच्या अग्नीत सतत लाकडं टाकत असतो. हे इंधनाचं रूपक खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे आपणच आपल्या दुःखाला जिवंत ठेवतो. पण आपण नक्की कोणत्या प्रकारची लाकडं किंवा इंधन वापरतो? स्रोत आपल्याला सांगतो की आपण मुख्यत्वे 4 प्रकारच्या गोष्टींना चिकटून बसतो. चला त्यातला पहिला प्रकाराबद्दल बोलूया, कामुपादान. कामुपादान म्हणजे इंद्रिय सुखाची आसक्ती. आपले 5 इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यांना मिळणाऱ्या सुखांना घट्ट पकडून ठेवणं. सुंदर दृश्य पाहणं, मधुर संगीत ऐकणं, चविष्ट पदार्थ खाणं, यात काहीच गैर नाही. पण जेव्हा मला हे सुख मिळालंच पाहिजे आणि ते कधीही संपू नये असा हव्यास निर्माण होतो, तेव्हा ते कामुपादान बनतं. आजच्या काळात तर हे खूपच दिसतं. म्हणजे एखादी वेब सिरीज बघायला सुरुवात केली की बिंज वॉचिंग करून ती संपवल्याशिवाय चैन पडत नाही. किंवा सोशल मीडियावरचा तो एंडलेस स्क्रोल, तो एक प्रकारचं कामुपादानच म्हणता येईल का? तो डोळ्यांना आणि मनाला एक तात्पुरता आनंद देत राहतो आणि आपण त्याच अडकून जातो. अगदी अचूक उदाहरण आहे. तो क्षणिक आनंद पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी आपण धडपडत राहतो. आणि गंमत म्हणजे सुख संपल्यावर किंवा मिळत नसल्यावर जो त्रास होतो, तो त्या सुखाच्या अभावामुळे नाही, तर त्याला पकडून ठेवण्याच्या वृत्तीमुळे होतो. बरोबर. आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया, जो मला वाटतं आजच्या काळात सर्वात जास्त धोकादायक बनला आहे, दिठ्ठुपादान. म्हणजे मतांची किंवा विचारांची आसक्ती. पण इथे मला एक प्रश्न पडतो, मतं असणं चुकीचं आहे का? आपलं मत बनवल्याशिवाय आपण जगात व्यवहार कसा करणार? नाही, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बौद्ध तत्वज्ञान मतं ठेवण्याला चुकीचं म्हणत नाही. कसं आहे ना, की समस्या मतांमध्ये नाही, तर मतांना मी आणि माझं म्हणून चिकटून राहण्यात आहे. दिठ्ठुपादान म्हणजे आपल्या विचारांना, आपल्या विचारधारेला इतकं घट्ट पकडणं की आपण सत्यापेक्षा त्यांना जास्त महत्त्व देऊ लागतो. माझेच म्हणणं खरे आहे, बाकी सर्व खोटे, हा जो आग्रह असतो, ही जी बौद्धिक कट्टरता असते, ती म्हणजे दिठ्ठुपादान.
अच्छा, म्हणजे आपण विचारांना ज्ञानाचं साधन न मानता स्वतःच्या ओळखीचा, आपल्या अहंकाराचा भाग बनवतो. मग ते राजकीय मत असो किंवा अगदी कॉफी कशी प्यावी यावरचं मत असो. ऑनलाईन चर्चांमध्ये रोज दिसतं, जिथे लोक तथ्य तपासण्याऐवजी फक्त आपलं मत बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी भांडत असतात. अगदी. आपण आपल्या मतांच्या चष्म्यातून जग पाहू लागतो आणि जे काही त्या चष्म्यात बसत नाही ते आपल्याला खोटं किंवा चुकीचं वाटू लागतं आणि यामुळे संवाद संपतो आणि संघर्ष सुरू होतो. आपण सत्याच्या शोधात नसतो तर फक्त आपल्या मताच्या संरक्षणात असतो. हे खूपच गंभीर आहे. तिसरा प्रकार आहे सीलबत्तूपादान, म्हणजे विधी आणि व्रतांची आसक्ती. हे ऐकायला जरा जुनाट वाटतं, पण मला वाटतं याचं आधुनिक रूपही असू शकतं. नक्कीच. पारंपरिक अर्थाने याचा संबंध केवळ विशिष्ट प्रकारचे विधी, उपवास किंवा कर्मकांड केल्यानेच मुक्ती मिळेल अशा चुकीच्या कल्पनेशी आहे. यात त्या कर्मामागील विवेक, करुणा किंवा प्रज्ञा हरवून जाते आणि फक्त एक पोकळ यांत्रिक क्रिया उरते. पण याचा आधुनिक रूपही आहे. जसं की उदाहरणार्थ डाएट किंवा फिटनेसच्या जगात बघा. काही लोक एखाद्या विशिष्ट डाएट प्लॅनला किंवा व्यायामाच्या पद्धतीला इतके चिकटून बसतात की ती त्यामागचं आरोग्याचं मूळ उद्दिष्टच विसरून जातात. ते फक्त नियमांचं पालन करत राहतात, मग भलेही ते त्यांच्या शरीराला मानो किंवा ना मानो. हो, बरोबर. मी दिवसातून ठराविक कॅलरीज खाणार किंवा मी फक्त अमुक प्रकारचाच व्यायाम करणार, हा नियम त्या व्यक्तीच्या भल्यापेक्षा मोठा होऊन बसतो. हे सिलबेद उपादानाचंच एक आधुनिक रूप आहे. वा, म्हणजे काय करायचं यावर इतकं लक्ष केंद्रित होतं की का करायचं हेच विसरून जातो. आता शेवटच्या आणि स्रोतानुसार सर्वात सूक्ष्म, सर्वात खोलवर रुजलेल्या प्रकाराकडे येऊया. अत्तवादुपादान, स्व किंवा आत्मा या कल्पनेची आसक्ती. हे जरा उलगडून सांगा, कारण हे समजायला थोडं कठीण आहे. या सगळ्याचा पाया आहे. बौद्ध तत्वज्ञानानुसार आपण ज्याला मी म्हणतो तो 5 घटकांचा किंवा स्कंधांचा एक तात्पुरता समूह आहे. शरीर म्हणजे रूप, भावना म्हणजे वेदना, जाणीव म्हणजे संज्ञा, मानसिक सवयी म्हणजे संस्कार आणि चैतन्य म्हणजे विज्ञान. या 5 पैकी कशाला तरी किंवा या सगळ्यांच्या पलीकडे कशाला तरी मी किंवा माझा आत्मा मानून त्याला घट्ट पकडणे म्हणजे अत्तवाद उपादान. हे शरीर माझं आहे, ही भावना माझी आहे, हा विचार माझा आहे, यातून मीपणाची एक घट्ट आणि स्थायी ओळख तयार होते. 1 मिनिट, म्हणजे जेव्हा आपण मी म्हणतो तेव्हा आपण प्रत्यक्षात कशाबद्दल बोलत असतो याचा आपण कधी विचारच करत नाही. हे तर आपल्या अस्तित्वाच्या पायावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतंय. हो, आणि हीच पकड सोडवणं सर्वात अवघड असतं, कारण आपल्या सगळ्या व्यवहाराचा तोच पाया असतो. माझं सुख, माझं दुःख, माझा अपमान, माझा सन्मान, हे सगळं त्या मीपणाच्या कल्पनेवरच उभं आहे. जोपर्यंत ही मीपणाची पकड आहे तोपर्यंत इंद्रिय सुखाची, मतांची आणि विधींची आसक्ती निर्माण होतच राहणार. अत्तोवादुपादान हे त्या झाडाचं मूळ आहे आणि बाकीचे 3 प्रकार म्हणजे त्याची फांद्या. ठीक आहे, तर आपण गोष्टींना या 4 प्रकारे पकडून ठेवतो, पण त्यामुळे होतं काय, याचा परिणाम काय? व्हॉट्स द बिग डील? त्याचा थेट परिणाम म्हणजे भव निर्माण होतो. स्रोत सांगतो उपादानपच्चया भवो, म्हणजे उपादानामुळे भव म्हणजे अस्तित्व किंवा बिकमिंग निर्माण होते. आपण ज्या गोष्टींना, विचारांना, भावनांना माझे म्हणून पकडून ठेवतो त्यातूनच कर्माची निर्मिती होते आणि तेच कर्म आपलं पुढचं अस्तित्व ठरवतं. ही एक न संपणारी साखळी आहे. आसक्तीमुळे कर्म, कर्मामुळे पुढचं अस्तित्व. तोपर्यंत आपण या जन्म-मृत्यूच्या आणि दुःखाच्या चक्रातून मुक्त होऊ शकत नाही. आपली पकडच आपल्याला बांधून ठेवते. आणि यावर भगवान बुद्धांनी दिलेला दृष्टांत तर अप्रतिम आहे. हे सगळं जळता कोळसा हातात पकडण्यासारखं आहे. जोपर्यंत तो कोळसा हातात आहे तोपर्यंत तो भाजणारच, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. अगदी. तो दृष्टांत नेमका आहे. अनेकदा आपण बाहेरील परिस्थितीला किंवा लोकांना दोष देतो की त्याच्यामुळे मला त्रास होतोय. पण बुद्ध म्हणतात की वेदना कोळशात नाही, तर तो पकडून ठेवण्यात आहे. म्हणजे त्रास त्या व्यक्तीच्या वागण्यात नाही, तर त्या वागण्याबद्दलच्या माझ्या प्रतिक्रियेला, माझ्या विचाराला चिकटून बसण्यात आहे. त्याने असं का केलं? हा विचार मी जोपर्यंत कुरवाळत बसेन तोपर्यंत तो मला जाळणारच. हा दृष्टिकोन बदलणारा विचार आहे. नक्कीच. शांती मिळवण्यासाठी तो कोळसा म्हणजेच उपादान सोडून देण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ज्या क्षणी आपण तो कोळसा खाली टाकतो त्याच क्षणी भाजण्याचा त्रास थांबतो. शांतता बाहेरून कुठून आणायची नसते, ती पकड सोडल्यावर आपोआप निर्माण होते.
ती आपली मूळ अवस्था आहे, जिला आपण आसक्तीच्या ढिगाऱ्याखाली दाबून टाकलं आहे. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की उपादान ही केवळ एक साधी इच्छा नाही, तर ती एक घट्ट मालकी हक्काची पकड आहे. आणि ही पकडच आपल्या दुःखाच्या चक्राला इंधन पुरवते. बरोबर. तृष्णा ही एक नैसर्गिक ओढ आहे, पण उपादान ही एक मानसिक सवय आहे, एक व्यसन आहे. आणि या व्यसनामुळेच आपण सतत अस्वस्थ राहतो. आपण पाहिलं की ही पकड 4 मुख्य प्रकारची असते. इंद्रिय सुखाची म्हणजे कामुपादान, आपल्या मतांची आणि विचारांची म्हणजे दिठ्ठुपादान, कर्मकांड आणि नियमांची सीलबद्धुपादान आणि सर्वात खोलवर असलेली मीपणाची पकड म्हणजे अत्तवादुपादान. हो, आणि हे चारही प्रकार एकमेकांत गुंतलेले आहेत. अगदी. मीपणाच्या भावनेतूनच माझी मतं आणि माझी सुख यांची आसक्ती निर्माण होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पकडीतूनच भव म्हणजे दुःखाचं न संपणारं चक्र सुरू राहतं. यातून सुटकेचा मार्ग काहीतरी नवीन मिळवण्यात नाही, तर जे पकडून ठेवल्यात ते सोडून देण्यात आहे. जळत्या कोळशाचं उदाहरण हेच सांगतं, त्रास कोळशात नाही, तो पकडून ठेवण्यात आहे. या संपूर्ण चर्चेचा सार हाच आहे की खरा आनंद किंवा शांती काहीतरी मिळवण्यात किंवा पकडून ठेवण्यात नाही, तर योग्य वेळी गोष्टी सोडून देण्याच्या शहाणपणात आहे. ती वस्तू असो, व्यक्ती असो, विचार असो किंवा अगदी मीपणाची भावना असो. आजची चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार सोडून जाते. श्रोतांनी आपल्याला आसक्तीचे 4 वेगवेगळे प्रकार सांगितले, पण आपल्या रोजच्या आयुष्यात हे प्रकार एकमेकांमध्ये किती गुंतलेले असतील. एखाद्या विचाराची पकड म्हणजे दिठ्ठुपादान, माझंच म्हणणं खरं आहे हे सिद्ध करण्यातून मिळणारा आनंद हा एक प्रकारचा बौद्धिक इंद्रिय सुख म्हणजे कामुपादान असू शकतो का? मी बरोबर आहे हे सिद्ध करण्याची भावना एखाद्या आवडत्या पदार्थाच्या चवीइतकीच तीव्र आणि व्यसनाधीन करणारी असू शकते का? याचा विचार नक्की कर.